गुड मॉर्निंग. आजची सुरुवात अशी झाली आहे कारण की मी आहे सुप्रियाच्या घरी. थोडा वेळ टाईमपास केला आणि मग घरी यायला निघाली की चला बघू लाईटीचं काय आहे, पण लाईट अजून आलीच नव्हती. मग मी माझ्या ओनरला कॉल केला. तो इलेक्ट्रिशियन घेऊन येणार होता, पण त्याची वाट बघता बघता अराऊंड 1-1.5 तास मी असाच घामामध्ये होते. नाही बोलली. आता माझ्याकडून कंट्रोल नव्हतं होत, गरम होत होतं, म्हणून मी आज पहिल्यांदा किती वर्षानंतर मी थंड्या पाण्यात आंघोळ केली आहे. बोलली चला यांचा काही पत्त्या नाही आहे, पण तेवढ्यात ते इलेक्ट्रिशियन काका आले होते. त्यांनी लाईट बनवली आणि तेव्हा जाऊन माझ्या जीवात जीव आला. इकडे मी गोड डोसे बनवायला घेतलेले, ते बनले. आणि हे जे मी केलं आहे कांड, ते तुम्हाला कसं वाटतं? ठीक आहे का? मला तर ओके वाटलं आहे, म्हणून मला सांगा. आणि जेवून बिवून करण्याच्या मागेवर होती की चला आज स्वयंपाक करूया, कारण की घरात बटाटा आणि वाटाणेच होते, बाकी सगळ्या व्हेजिटेबल संपलेल्या होत्या. मी या कलरनी खूप ऑब्सेस आहे. आणि जेवण बिवून झाल्यानंतर फ्रूट्स खात होते. फ्रूट्स खाल्ल्यानंतर मी विचार करत होते की झोपणार नाही, पण मी 1 तासाची झोप काढली आहे, कारण की काल मला सुप्रियाच्या घरी झोप नव्हती आली. इथं मी गेट रेडी विथ मी करते, मॉइश्चरायझर लावला, लिप बाम लावला, त्यानंतर मी डायरेक्ट ही पावडर लावते. क्रीमचा प्रकारच नाही. पोनी बांधली, टिकली लावली, लिपस्टिक लावली आणि त्यानंतर मी झाली जाण्यासाठी रेडी. मी चालली आहे दादरला. आणि दादरवरून बोलली चला थोडीशी शॉपिंग करूया. खरं म्हणजे माझ्या असते माझ्या बहिणीला शॉपिंग करायची होती. हे बघा ना, हे किती एस्थेटिक वाटतं ना, हे खूप मस्त वाटतं. मला तर हे खूप आवडतं. स्टेशनला पोचली, तिकीट काढलं, तेवढ्यात ट्रेनसुद्धा आली होती. आम्हाला फास्ट ट्रेन भेटलेली, म्हणून आम्ही फास्ट ट्रेननी अराऊंड 1 तासाभरात आम्ही पोचलेलो दादरला. आम्ही गेलो. जेव्हा आम्ही जिथे जातो तिथे काय इश्यू आहे काय माहिती. पहिले आम्ही बोलले चला खाऊन घेऊ, कारण की मार्केट लागला नव्हता. आम्ही मंचुरियन खाल्ले, चायनीज भेल खाल्ली, त्यानंतर हे मोमोज इतके तिखट होते, तरीही मुलगी तिखट खाते बाबा, एवढं मला नाही